आमच्या गुरुवार्याचा फोटो लावला काढून टाक। समाजाची काय लायकी, ढुंगण हलवून नाचणे यांचे अजूनही प्रचंड मोठे कांड आहेत। तुम्हाला स्वतःची इज्जत प्यारी असेल या लोकांपासून दूर राहा। ते आमचे गुरुवारी असे नाहीये, त्याच्यासोबत ज्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आज ते तोंड लपवत फिरतात की मी नाही। ख्याने भगवतीशी जोडला गेलेला आहे। या सगळ्याला काळीमा फासण्याचं काम ही गँग करत होती। हिंदू धर्माला तर विरोध होतोच, छत्रपतींचे वारसदार आहोत आपण, भगवतीचा वास त्यांच्यामध्ये आहे। हर हर महादेव। नमस्कार, मी निशिकांत। सगळ्यांचे खूप खूप आभार। थँक्यू सो मच, बड़ी कृपा आपकी। 3 दिवस मी गुरुवर्य, फेक गुरुवर्य, भोंदू बाबा, बाजारू गुरुवर्य यावरती व्हिडिओ अपलोड करत होतो। इंस्टा, फेसबुक, यूट्यूब सगळीकडे तुम्ही प्रचंड आणि भरभरून प्रतिसाद दिलाय, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। थँक्यू सो मच। आजचा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय की हे सगळं करण्यामागे कारण काय होतं, मूळ गोष्ट काय। हिंदू धर्माला तर विरोध होतोच, म्हणजे या लोकांमुळे हिंदू धर्म बदनाम होतं हे कारण आहेच आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण आहे पोतराज, परडीची प्रथा असेल किंवा जोगतीण परंपरा असेल किंवा किन्नर असतील, ह्या सगळ्या परंपरा, प्रथा, रूढी हा सुद्धा हिंदू धर्माचा एक अविभाज्य भाग आहे। ज्यांचा धर्म आणि संस्कृतीचा अभ्यास आहे ते ह्या गोष्टी नाकारू शकत नाही। आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण, महत्त्वाचं कारण हेच होतं की जोगतीण, परडीची परंपरा किंवा पोतराज परंपरा असेल किंवा किन्नर समाज असेल, ह्या सगळ्या प्रथा परंपरेला जो देवीशी जोडला गेलेला आहे, प्रामुख्याने भगवतीशी जोडला गेलेला आहे, ह्या सगळ्याला काळीमा फासण्याचं काम ही गँग करत होती। ह्या सगळ्या गोष्टी बिघडवण्याचं काम, एक अश्लील पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट करण्याचं काम काही लोक करत होते, ज्यामुळे किन्नर समाजातले जोगती म्हणजे जोगतीण, परडी परंपरा सांभाळणारे आणि इतर अनेक, त्यांच्या अनेक उपशाखा सुद्धा आहेत, जे अभ्यास करतील त्यांना ते समजेल। ह्या सगळ्या परंपरा इमाने इतबारे पाळणारे, निष्ठेने गुरुची सेवा करणारे, निष्ठेने आपली साधना करणारे आणि आपलं जीवन भगवतीसाठी समर्पित करणाऱ्या लोकांना ह्या फालतू लोकांमुळे जो त्रास होतो, जसे फेक साधू असतात, संन्यासी असतात, भोंदू संन्यासी असतात, भोंदू साधू असतात, तसे फेक किन्नर सुद्धा आहेत। जोगवा मागणारे सुद्धा फेक आहेत, नकली आहेत आणि त्यांनाच उघडं पाडायचं होतं। तुम्ही जे जेन्युइन जोगवा मागणारे आहेत, परडी सेवा करणारे आहेत किंवा जे पोतराज आहेत, जे जेन्युइन आहेत, 40-40 वर्षांची ज्यांची परंपरा आहे, 30-30 वर्षांची ज्यांची परंपरा आहे, अशा लोकांना तुम्ही बघा। ते कधीही तुम्हाला लाली, लिपस्टिक, चमकीचे कपडे, ढुंगण हलवून नाचणे असल्या गोष्टी करताना दिसणार नाहीत। परंपरागत या गोष्टी करणारे जे लोक आहेत, जे भगवतीचे सेवक आहेत, त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, हालचालीमध्ये डिग्निटी दिसते, एक अदब दिसतो, मर्यादा दिसते आणि म्हणून भगवतीचा वास त्यांच्यामध्ये आहे हे साक्षात समोर दिसतं। समोरचा व्यक्ती सुद्धा ते मानतो, त्यांना प्रणाम करण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वीपासून आहे। ह्या सगळ्या लोकांना त्यांचा वाटा ठरवून दिलेला आहे, जो गावाकडून किंवा मंदिराकडून त्यांना दिला जात असतो। पण ह्या सगळ्यांचं नुकसान या लोकांमुळे होते आणि यांच्यामुळे धर्माचं नुकसान होतंय। या लोकांचा आवाज कोण आहे? आज कोणत्याही राजकारण्याबद्दल कोणी काही चुकीचं बोललं तर त्यांच्या वतीने बोलणारे खूप लोक आहेत, पण यांच्या वतीने बोलणार कोण? आणि जर आज ही प्रथा नष्ट झाली तर पुढच्या पिढीला आपल्या धर्माबद्दल विकृत गोष्टी समजणार आहेत, त्या समजू नये म्हणून हे व्हिडिओ मी बनवले। यामध्ये अनेक लोकांनी मला ट्रोल केलं, व्हिडिओज माझे डिलीट करण्यात आले, इन्स्टाचं अकाउंट माझं हॅक झालं होतं, ते पुन्हा मी रिकवर केलं, त्यामध्ये सुद्धा अनेक जणांचा सपोर्ट मला मिळाला, त्यांचे सुद्धा धन्यवाद। पण ह्या गोष्टी ज्या मी पुढे मांडल्या तेव्हा अनेक जण मला म्हणत होते आमचे गुरुवारी असे नाही आहेत, आमच्या गुरुवार्याचा फोटो लावला काढून टाक। म्हणजे हे त्यांच्या आवाजातलं तुम्हाला ऐकवतोय बरं का, मी असं बोलत नाही। अश्लाघ्य शिव्या देणे,
सगळ्यांचे व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही इथून पुढे सगळ्यांचे व्हिडिओज बघा. कसले विचित्र हावभाव, काय प्रकारे ते नाचतात, काय थिल्लर चाळे करतात, एकही सुटलेला नाही, एकही सुटलेला नाही. यांचे अजूनही प्रचंड मोठे कांड आहेत. मला त्याबद्दल बोलायचं नाही, कारण तो माझा मुद्दा नाही. ती त्यांची पर्सनल लाईफ आहे. पर्सनल लाईफमध्ये कोणी काही करो, मला फरक पडत नाही. पण ते जे काय करायचं ते पोलीस आणि क्राईम ब्रांचचं काम आहे, ते बघतील. तो माझा विषय नाही. पण धर्माच्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या त्या मी मांडल्या. आणि ह्यांचा जो थिल्लरपणा आहे, अश्लीलपणा आहे, नाचणं आहे, बोलणं आहे, मुरडणं आहे, ज्या काही गोष्टी असतील, रील स्टार म्हणून करा, त्याला तुम्हाला सपोर्ट आहे. पण हे असले धंदे चालणार नाहीत. एकेकाचे तोंड बघून घ्या, एकेकाचे हावभाव बघून घ्या. ह्याला अश्लीलपेक्षा काय म्हणू शकता? आपल्या आजूबाजूला असे लोक बघायला कोणाला आवडतील? हे जे नाचताना तुम्हाला दिसतात असे लोक बघायला तुम्हाला आजूबाजूला आवडतील का? तुम्हाला चालतील का? एखाद्या प्रथा परंपरेमध्ये देवीच्या नावाखाली असल्या गोष्टी होत असतील त्यावेळीच थांबायला पाहिजेत. यांची तोंड बघून घ्या आणि सजग व्हा की इथून पुढे या गोष्टी व्हायला नकोत. इथून पुढे ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. यांच्या चरणाशी जाणं बंद करा. यांच्या पायाचं धुतलेलं पाणी पिणं बंद करा. घरामध्ये देव आहेत, त्यांना पूजा, आई वडिलांना पूजा, आई वडिलांची सेवा करा. त्याच्यातच सगळा स्वर्ग समावलेला आहे. संतांचं चरित्र वाचा, त्यातच सगळं काही आहे. तुम्हाला नाही पटत मंदिरात नका जाऊ, पण कोणाच्या तरी चरणाचं पाणी पिण्याचा फालतूपणा करू नका. कोणाचे गुलाम बनू नका, कोणाच्या पायावरती जाऊ नका. मेहनत करा, कोणती तरी कला अंगी बाळगा, क्रिएटिव्ह व्हा, आयुष्यामध्ये पैसा कमवा चांगल्या मार्गाने. असले चिल्लर धंदे करून पैसे कमवणे, लोकांना लुबाडणे आणि त्या लोकांच्या नादी लागणे बरोबर सुद्धा दिसू नका. तुम्हाला स्वतःची इज्जत प्यारी असेल, या लोकांपासून दूर राहा. हिंदू धर्माला बदनाम करणारी ही जमात आहे. पुढे जाऊन काय तोंड दाखवणार आहे तुम्ही? यांच्यासोबत ज्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, आज ते तोंड लपवत फिरतात की मी नाही, मी नाही, माझा व्हिडिओ तेवढा क्रॉप करा. काय इज्जत राहिली तुमची? याच्याकडे लक्ष द्या. कायम डोक्यात ठेवा, आपण कोण आहोत? छत्रपतींचे वारसदार आहोत आपण. आपण संतांच्या भूमीत राहतो. या लोकांच्या नादी लागण्यासाठी आपण बनलेलो नाहीत. काळजी घ्या. हर हर महादेव.